नमस्कार, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला, आज आपण आलेलो आहोत गोवामध्ये फिरायला. कारण 2-3 दिवसापासून आपले रोज कुठे ना कुठे फिरायचंच काम चालू आहे. घरापासून निघाल्यापासून आपण महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि आता आदमापूर ते गोवा यातली रनिंग भरपूर आहे. त्यामुळे ना रात्री यायला उशीर झाला. आल्यानंतर लगेच सर्व साहित्य वर ठेवलं आणि रूममध्ये झोपलो. कारण ही जी रूम होती ना, तर ती माझ्या भावाच्या मित्राची रूम होती. तिथे गेल्यानंतर आम्ही तो फ्लॅट बुक केला आणि तिथे राहिलो. सकाळी लवकर उठून अंघोळ करायच्या आधी आम्हाला ना इकडे यायचं होतं, कारण घरी जाऊन नंतर अंघोळ करायची होती. म्हटलं पाण्यामध्ये खेळलं की सगळे घाण अंगाला लागते, माती वगैरे लागते. त्यामुळे ना नंतर आपण अंघोळ करायची. म्हणून उठलं की ब्रश वगैरे केला, नाश्ता केला आणि आम्ही सकाळी इकडं निघून आलो. एवढा सुंदर बीच आहे ना, तर हा बीच आहे ना कॅनोलम बीच आहे. खूप सुंदर आणि शांत वातावरणासाठी हा प्रसिद्ध आहे. इकडे बघ इथं. आमच्यासोबत ही गोड लाडूबाई असल्यामुळे ना तिच्या मम्मीला पाण्यामध्ये एन्जॉय करता आलेला नव्हता, पण आम्ही मात्र भरपूर सारा एन्जॉय करायचं आमचं काम चालू होतं. शौर्य थोडासा घाबरत होता, त्यामुळे ना तो वरती माती खेळत बसला होता. साईसुद्धा काठावरतीच खेळत बसलेला होता. आता आहोंनाही बऱ्याच दिवसापासून पोवायची सवय मोडली असल्यामुळे ना त्यांचंही चालू होतं की एवढे दिवस झालं मी कधी पाण्यामध्ये उतरलेलो नाही आहे, त्यामुळे मलाही जास्त काही पोहता येत नाही. आणि मी घाबरते असं म्हटल्यावरती ना त्यांनी हाताला माझ्या पकडलं आणि बोलत होते, चल आपण पुढे जाऊ, पाण्यामध्ये जाऊ. तर पुढे जाऊन आम्ही ना थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले. आता हे जे लाट आले ना पाण्याची की लगेच कानामध्ये पाणी जोरात जायचं आणि कानाला असे कांटाळ्या बसल्यासारखं व्हायचं. साई ना आतमध्ये पाण्यामध्ये यायला जरा घाबरत होता, त्यामुळे ना त्याचे पप्पा त्याला खांद्यावरती घेऊन आले. थोडंसं फोटो वगैरे काढले, कारण अशा ठिकाणी आपण गेलं ना आपलं खेळणं कमी आणि फोटोवरती जास्त जोर असतो. तर आमचंही तेच चालू होतं, थोडंसं पोवायचं, थोडं मध्ये मध्ये फोटो काढायचं, असं आमचं सगळं चालू होतं. खूप सुंदर एरिया आहे इथे, राईड वगैरे केली जाते. मस्त असं सगळं वातावरण होतं. आणि कसं असतं ना, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये जे रोजचे कामं करत राहतो ना, तेच तेच कामं करून ना आपल्याला थोडंसं बोर झालेलं असतं आणि कुठेतरी मन हलकं व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळेच ना गेले 4-5 वर्षापासून आमचं चालू होतं की फिरायला जायचं, फिरायला जायचं. पण शौर्याचा असा प्रॉब्लेम असल्यामुळे ना घराबाहेर पडणं शक्य होत नव्हतं. पण यावेळेस पक्क ठरवलं होतं की काही झालं तरी थोडंसं रिलॅक्स व्हायचं आणि या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचं. म्हणून ना आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं आणि फायनली आम्ही इथे आलेलो सुद्धा आहोत. निसर्गाच्या अशा सुंदर वातावरणामध्ये आलं ना, सगळं आपलं जे काही टेन्शन असतं ना ते सगळं विसरून जातं आणि मन अगदी रिलॅक्स होतं. असं कधीतरी नाही, वर्षातून एकदा तरी आपण असं फिरायला यायला पाहिजे. शक्यतो या गोष्टी सर्वांनाच जमत नाही, पण तरीही आपण प्रयत्न केला पाहिजे आणि थोडंसं आपल्या जगाबाहेर पडलं पाहिजे. तर इथे ना शौर्य घाबरत होता, त्यामुळे ना त्याचा मामा बोलला की याला मी पाण्यामध्ये घेऊन जातो, त्याची मनातील भीती मी काढतो. पण तसं नाही, तो खूप घाबरतो आणि त्यांनी मग त्यामुळे ना मामाच्या कडेवरती जाऊन बसलेला होता. त्याला असं होतं की मला पोहता येत नाही, मला चालता येत नाही, मग मला पाण्यातच ठेवतात का काय, असं म्हणून ना तो साईडलाच खेळत बसलेला होता. पण त्याचं मामाचं चालू होतं की जर तो पाण्यातच उतरला नाही तर तो एन्जॉय काय करणार, म्हणून ना तो त्याला खाली घेऊन गेलेला होता. मस्त असं वातावरण होतं, सगळे लोक आपले एन्जॉय करण्यासाठी आलेले होते. तुम्ही पाहू शकतात, एवढं सुंदर वातावरण असतं ना आणि मन अगदी रिलॅक्स होतं. सगळ्यापासून आपण थोडंसं लांब राहायला जातो आणि मस्त असं शांत वातावरण आपल्याला अनुभवायला भेटतं. सगळ्यांनी खूप सारा एन्जॉय करून झाल्यानंतर ना आता आम्हाला घरी जायचं होतं, कारण आवरून नंतर संध्याकाळी आम्हाला परत दुसऱ्या पॉईंटला बघण्यासाठी जायचं होतं. तर मस्त असं वातावरणाचा आनंद घेऊन ना मुलांना भूक लागली होती, त्यामुळे ना थोडीशी गडबड आमची झालेली होती. म्हटलं चला आता घरी जाऊया आणि जेवण वगैरे करून फ्रेश होऊन आपण परत नंतर आणखीन थोडे पुढं आम्हाला डॉल्फिन पाहण्यासाठी जायचं होतं, तर तिथे जाऊया. तर मुलांना भूक लागली होती ना, त्यासाठी इथे आम्ही चिप्स वगैरे घेऊन आलेलो होतो. तर ते सोबत बसून आम्ही सर्वांनी खाल्ले आणि पुढे निघालो. घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि पुढच्या पॉईंटला आलो. तर हा जो आहे ना, हा डॉल्फिन पॉईंट आहे.
आता इथे ना सगळे बोटमध्ये जाऊन बसले तरीही माझं फोटो काढायचं व्हिडिओ काढायचंच काम चालू होतं, कारण अशा ठिकाणी आलं ना थोडंसं एन्जॉय म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तेच माझं काम चालू होतं. सगळं असं छान व्हिडिओ वगैरे घेतले आणि निघाले. बोटमध्ये बसताना ना अशा पद्धतीचं जॅकेट सर्वांना घालण्यात येतं. आणि मग यामुळे ना काय होतं, जर असं म्हटलं जाते की पाण्यात वगैरे पडलं तर आपण त्याने तरंगू शकतो, म्हणजेच आपण त्यांनी असं पाण्यामध्ये बुडत नाही. त्यामुळे ना हे जॅकेट अशा पद्धतीचं घालायला देतात. मस्त असा हा नजारा होता. त्यामुळे ना आमचं व्हिडिओ काढायचं फोटो काढायचं काम मात्र चालू होतं. खूप सुंदर असं होतं. थोडंसं पुढे गेल्यानंतर ना एक तास अर्धा तास आपल्याला आतमध्ये घेऊन जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर ना तिथे मग डॉल्फिन आपल्याला पाहायला भेटतात. तर त्या पॉईंटचं नावच होतं डॉल्फिन. त्यामुळे ना तिथं आम्ही डॉल्फिन पाहण्यासाठी चाललेलो होतो. आता डॉल्फिन काही मोबाईलमध्ये कॅप्चर करता आलेले नव्हते, कारण ते ना अगदी 2 मिनटं श्वास घेण्यापुरते वरती येत होते आणि लगेच तोंड खाली म्हणजे जात होते. त्यामुळे ना ते मोबाईलमध्ये कॅप्चर करता आले नाही. एवढा सुंदर नजारा होता ना, तर तुम्ही पाहू शकतात. एवढं पाणी भरलेलं होतं. मनामध्ये थोडीशी धाकधूकसुद्धा होते, कारण लाटा जेव्हा असं जास्त जोरात येतात ना तेव्हा ही बोट अशी थोडीशी हलल्या जाते आणि वर खाली होते. त्यामुळे ना थोडीशी मनामध्ये भीतीसुद्धा होती की आता आपण पडतोय की. खूप छान आणि शांत वातावरण आहे इथे आणि एकदा आपण या ठिकाणी नक्की जायला पाहिजे. थोडंसं घराबाहेर पडलं की खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. तर एवढं सुंदर ही जागा आहे. तुम्ही पाहू शकता साईडला भरपूर असे नारळाची झाडं आहेत आणि जहाज वगैरे होते. त्यामुळे ना सगळीकडे बोटिंगचंच काम चालू होतं. म्हणजे वेगवेगळे तिकीट होते आणि या बोटिंगला ना आम्हाला एकाला 500 रुपयाचं तिकीट होतं. तर अशा पद्धतीने आम्ही ना 7 माणसांचं होतो. तर सर्वांनी मिळून आम्ही इथे तिकीट काढलेलं होते आणि नंतर यामध्ये बसलो. तर बघा इथे ना माझ्या हातामध्ये मोबाईलच होता. मोबाईल घेऊन मी मात्र सगळा व्हिडिओ शूट करत होते आणि मला डॉल्फिनसुद्धा कॅप्चर करायचे होते, पण ते शक्य झालं नाही, कारण ना डॉल्फिन 2च मिनिटापूर्वी येत होते. म्हणजे अगदी 2 नाही म्हणू शकत, ते फक्त श्वास घेण्यापुरते येत होते आणि लगेच पाण्यामध्ये जात होते. त्यामुळे दिसायच्या आतच ते खाली जात होते ना, त्यामुळे कॅप्चर करता आलेले नव्हते. एवढं सुंदर असा नजारा आहे, तुम्ही पाहू शकतात. एवढं मस्त असं वातावरण होतं ना. भरपूर नारळाची झाडं आहेत आणि जिथे पुढं तुम्हाला छोटासा बंगल्यासारखा दिसतंय ना, हे बघा तुम्ही. तर इथे ना आपल्या हसीना मान जाएगी या ना पिक्चरची शूटिंग झालेली होती, असं ते बोटवाले दादा बोलले होते आम्हाला. खूप सुंदर आहे आणि तिथंच ना एक जेलसुद्धा आहे, जे की जुनं जेल आहे, आता ते बंद झालेलं आहे, असं त्यांनी आम्हाला माहिती सांगितली पूर्ण. खूप मस्त एरिया आहे. दीदी हे बघ. साहेबांचा गिरी व्हिडिओ. इथे ना आमचं तर छान असं इथं ना डॉल्फिन टूर चालू होती. मस्त असं इथे वातावरण आहे, पाहण्यासारखं आहे. भरपूर सारे लोक इथे येत असतात. तुम्हीही या ठिकाणी जाऊन नक्की एकदा भेट द्या. खूप छान आहे, मनाला अगदी प्रसन्न आणि शांत करणारं वातावरण आहे. व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. आणि मी ह्या व्हिडिओ गोव्यामधून टाकलेला आहे, तर तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.